मित्रांनो, आजच्या दिवसातील सगळ्यात वाईट बातमी तुम्हाला आता कळलीच असेल, ती म्हणजे एअर इंडियाच्या विमान अपघाताची. आता या विमान अपघातामध्ये आहे ना 242 लोकांपैकी 241 लोकांचा मृत्यू झालेला आहे. आणि यामध्येच गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजयभाई रुपानी यांचा सुद्धा समावेश आहे. त्यांचं सुद्धा या अपघातामध्ये निधन झालेलं आहे. आता सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे ड्रीमलायर बोईंग हे जे विमान होतं, जे एअर इंडियाने लंडनला जाण्यासाठी वापरण्यात येणार होतं, त्या विमानाचे, त्या ड्रीमलायर बोईंगचे अनेक ड्रॉबॅक होते. हे असं आता समोर येताना दिसत आहेत. 2020 साली सुद्धा याच प्रकारच्या एका विमानाचा अपघात झाला होता. अमेरिकेमध्ये असेल, लंडनमध्ये असेल, युरोपियन कंट्रीमध्ये अनेक घटना समोर आलेल्या आहेत. पण किती दुःखद गोष्ट आहे, आपल्या भारतामध्ये चेंगराचेंगरी आणि अपघातामध्ये जास्त लोक मरतात. दहशतवादी हल्ल्यांपेक्षा या गोष्टींमध्ये जास्त लोक गेलीत. म्हणजे काय म्हणतात, ते दुःख व्यक्त सुद्धा करता येणार नाही. काय बोलावं हे सुद्धा समजत नाही लोकांना. कारण इतकी लोक एका झटक्यात गायब झाली. त्यांच्या परिवारांना काय वाटत असेल, त्यांच्या जवळच्या मित्रांना काय वाटत असेल, ही भावनाच आहे ना व्यक्त करता न येणारी आहे. आता यामध्ये विक्रांत मेसी, जो 12th फेलचा जो हिरो होता, त्याचा भाऊ सुद्धा गेला. चुलत भाऊ त्या प्लेनमध्ये होता. तसं पाहायला गेलं तर 230 जणांना हे विमान लंडनला घेऊन जात होतं आणि त्यातील 230 पैकी 229 लोक मृत्युमुखी पडलेले आहेत, त्यांचं निधन झालेलं आहे. एक माणूस वाचलेला आहे फक्त, जो 11A या सीटवर बसला होता. म्हणजे 11A या सीटवर बसलेला रमेश नावाचा जो व्यक्ती आहे, त्या एकट्याचा, म्हणजे तो एकटाच या प्लेन क्रॅशमध्ये वाचलेला आहे. म्हणजे 242 पैकी जे 12 लोक होते ते क्रू होते, विमानाचे जे सहकारी होते किंवा विमानामध्ये जे सर्व्हिस वगैरे देतात, पायलट वगैरे ते होते, ते सर्वजण गेले. आता याच्यावर इन्क्वायरी बसेल. टाटा ग्रुपने जे मृत्युमुखी पडलेले आहेत त्या सर्वांच्या कुटुंबियांना 1 कोटीची मदत जाहीर केलेली आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या हॉस्पिटलच्या इमारतीला विमान धडकलं किंवा क्रॅश झालं, त्या हॉस्पिटलमधील 40 ते 50 लोकसुद्धा जखमी झालेले आहेत. त्यांचा पूर्ण उपचार किंवा उपचाराचा खर्च टाटाने उचललेले आहे. पण खूप वाईट वाटतं मित्रांनो.